वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं एक ऐतिहासिक निकाल दिला। वाशिमच्या रिसोड पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी बेग्या पवार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता। या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या बेग्या पवार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा तब्बल 15 वर्षांनी निकाल लागला। सीआयडीनं 34 दिवस तपास केला आणि पोलिसांविरोधात हत्येसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। न्यायालयाच्या निर्णयानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबियांनी समाधान आणि आनंद व्यक्त केलाय। काय वाटतं तुम्हाला आणि काय आम्हाला चांगले वाटते साहेब। आम्हाला गुन्हा भेटला, आपला न्याय भेटला। पोलिसाच्या मारहाणीत आमच्या पोलीस मारच्या हानीनं आम्हाला आमचं पोरग जीवानं मारून टाकलं। 44 फ्रॅक्चर केलते त्याचे। त्यानं आम्हाला काळू साहेबानं झपाटे साहेबानं आम्हाला गुन्हा कबूल केला। काय म्हणून अटक केली होती त्यावेळेस? त्या काय नाही साहेब, काय नाही होतं त्याच्यावर। ढवळ्या कागदावर काही सही नाही होती। ते मामूली पण भांडण्याची केस नाही होती त्या पोरावर। का बाबा बेग्या पवार कोण आहे? म्हणलं माझा मुलगा आहे। तो पोलीसवाल्याच्या माराच्यानं मरण पावला, जीवाच मारला त्याला। मग आम्ही तिथं आलो रिसोर्टला, त्याला आणलं वासमाकड। किती वर्ष झाले घटनेला? 2011 मध्ये। न्याय मिळाला तुम्हाला? कसं वाटतं? हो मग न्याय आता मिळाला साहेब आपल्याला। माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळू साहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। तपास पूर्ण करून 2011 मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले। 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय जे.पी. सपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात 9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड शहरामध्ये नगर परिषदेकडून प्रस्तावित घरकर, घनकचरा कर, शिक्षण कर आणि इतर करवाढीच्या विरोधात नागरिकांनी भव्य जनाक्रोश मोर्चा काढला। नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर करवाढ हा जनतेवर अन्याय आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शहरातील मूलभूत सुविधा सुधारल्याशिवाय कोणतीही करवाढ मान्य नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। प्रस्तावित करवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा मोर्चातून देण्यात आलेला आहे। टॅक्स वाढवण्याचे अधिकार सीओना आहे, बॉडीला आहे, परंतु ते कशा करता वाढवत आहो आणि किती गरज आहे। ऑलरेडी 6 कोटी उमरेडची मागणी आहे। त्यानंतरही 6 कोटीहून 15 कोटी करणं म्हणजे 3 पट सरसकट 3 पट वाढीव करणं असं नसते। 4 वर्षात त्यांना टॅक्स फेअर कर आकारणी करायची असते। त्या कोणतं प्लॉट खाली असेल त्याच्यावर घर बनलं असेल तर त्याला टॅक्स लावण्याची जबाबदारी ही नगरपालिकाची असते। त्या फेअर कर आकारणी करता तो 4 वर्षाचा नियम आहे। टॅक्स वाढवण्याचा नियम कुठेच नाही आहे। देशामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे। आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करू। आम्ही राजकीय पक्ष जरी असू पण आमचं पहिलं दायित्व आमची जनता आहे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरू, शेवटच्या दमपर्यंत लढू। आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक वाढ आहे, ही यांना कमीच करावी लागेल। याच्याशिवाय दुसरा त्यांना पर्याय नाही।